आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। खामगाव टेक तालुका हवेली येथे शुक्रवारी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। यावेळी वीज पडल्याच्या आवाजाने 3 महिला बेशुद्ध पडल्या असून त्यातील एकीचा मृत्यू झालाय। अंजना शिंदे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की उरळी कांचन आणि शिंदवणे येथील 11 महिला शुक्रवारी शेती कामासाठी खामगाव टेक येथे गेल्या होत्या। सायंकाळी 5च्या सुमारास काम संपून घरी निघाल्या होत्या, परंतु अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतात आडोशाला थांबल्या। ज्या त्या ठिकाणी थांबल्या त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक मोठी वीज कडाडली। या विजेच्या आवाजाने अंजना शिंदे यांच्यासह सुनीता डोंगरे वय 56 सध्या गाडेकर या बेशुद्ध पडल्या होत्या। त्यांना खासगी वाहनातून उरळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 3 महिलांना तपासल्यानंतर अंजना शिंदे यांना पुढील उपचारासाठी उरळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बाकी दोघींना उपचार करून सोडून देण्यात आले। दरम्यान खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अंजना शिंदे यांचा मृत्यू झाला। शिंदे यांच्या पश्चात पती, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।